बारामतीचं काय त्यांचं नाव, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करतो, किकले. किकले किकल्यांना विचारा, किकल्यांचा तिथं खूप चांगला अनुभव आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या दृष्टिकोनातून काम करा. आणि काही जणांनी थोडस असणाऱ्या जे काही आपल्याकडं पद असतील किंवा जबाबदाऱ्या असेल त्या जबाबदारीचा वापर हा सगळ्यांच्या करता करा, दुसरे भाव करू नका. थोडस तशाही संदर्भातलं काही काहींचं दुखणं आहे आणि म्हणून माझी त्याही संदर्भातली विनंती आहे. नंतर शिवाजीरावांचा चव्हाणांचा धनंजय चव्हाण मनशीचा रस्ता आहे, वाडेवाडी ते सोमेश्वर पब्लिक स्कूल ते मनशी रस्ता, कॉन्क्रीटचे रस्ते, भूमिगत कॉन्क्रीटचे रस्ते तर अजिबात भुयारी गटार झाल्याशिवाय करू नका का. त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बरेच लक्ष्मीनगर मध्ये दाखवलेत, चव्हाणवाडी मध्ये दाखवलेत, रामनगर मध्ये दाखवलेत, विकासनगर मध्ये दाखवलेत, मनशी मध्ये दाखवलेत आणि माझ्या दत्तवाडी मध्ये दाखवलेत. दाखवायला हरकत नाही, मी त्याला निधी देईन, पण पहिलं पूर्णपणे चांगल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून त्याचं नीटपणे प्लॅन इस्टिमेट करू, तिथं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तसंच वाडेवाडी कुरण रस्ता ते गोलटेक रस्ता ते करायचा आहे. विठ्ठल वस्ती ते गोरख भोसले चारीकडे जाणारा रस्ता, दशरथ जगताप ते चारीपूर रस्ता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वाडेवाडी ते जगताप वस्ती रस्ता, तो अपूर्ण काम आहे ते पूर्ण करायचा आहे. आणि पंचम चेक ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, त्या गोष्टी करायच्या. दुसरं मला कार्यकर्त्यांना सांगायचंय की काही झालं तरी वागळवाडीचं कसं तिथे वागळवाडीच्या हातवर करा. शिवाजीराव ती म्हणतो लई म्हणून म्हणलो बघू तरी लई कशी. बरं ऐका काय इथं मला सांगितलं वागळवाडीचे पण इथं बोलले, चौदरवाडीचे पण इथं बोलले, मगरवाडीचे पण इथं बोलवले, करंजे पुलाचे पण इथं बोलवले. खरं तर इतक्या गावांना बोलवायचं काहीच कारण नव्हतं. इथं फक्त वाडेवाडीच्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं. बाकीचे मी तुम्हाला सांगितलं की राज्यात फिरत असताना मला 11-12च्या पुढे सभा असतात. रोज सकाळी 7-8 गावं घेऊन मग ते बी माझे ते केलं असतं. हरकत नाही. जी गावं राहतील ती आपल्याला मतदान 18 तारखेला नाही, 18 तारखेला शेवटची सभा झाली की त्याच्यानंतर थोडंसं त्या दिवशीचं प्लॅनिंग राहील आणि 19 तारखेला सकाळपासून सुरुवात करू. लाऊडस्पीकर लावता येणार नाही, पण गावात जाऊन नुसतं नमस्कार करायचं, पुढे जायचं, नमस्कार करायचा, पुढे जायचं, तरी देखील 25-30 गावं घेता येतील. कारण मग बाकीच्यांना वाटतं इतर गावात गेले ना, आमच्या गावाला काही आले नाही, तर तसं काही व्हायला नको. वागळवाडी, सोमेश्वर नगर या गावांना एकूण 1,200 कोटी रुपयाचे हॉस्पिटल सर आहे. त्या हॉस्पिटलची जागेचं झालं ना ते यामधून 78 कोटी हॉस्पिटलला, जनजीवनला 22 कोटी. आपण सगळ्यांनाच निधी देण्याचा प्रयत्न केला. माझ्या आता चौदरवाडीचं कोण चौदरवाडीला तुला मला सांगायचं की आपण जी काही खरं मी आपल्याला आज आता विषयच निघाला म्हणून सांगतो की यादवराव आणि ही सगळी मंडळी तुम्ही पाठपुरावा करत होता म्हणून मी करायचं ठरवलं. त्यावेळेस आपली मर्यादित स्कीम होती, पण मी नंतर विचार केला की नुसत्या चौदरवाडीचा विचार करायच्या ऐवजी दुसरी स्कीम एक मोठीच करू. आणि मग मी एक अधिकारी आले आणि त्यांना सांगितलं की मी बारामती तालुक्याकरता बरंच काही आम्ही सगळ्यांनी मिळून करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आमचा मधला टापू पार भिलारवाडी पर्यंत हा जरा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. तर त्याच्यात करता काहीतरी मला ठोस असं काम करायचंय. मग नीरा नदीचं ओव्हरफ्लोचं पाणी तिथं जॅकवेल ठेवून तिथनं पाणी उचलायचं मोठ्या पंपांनी, पाईपलाईन
7-7 7.5 फुटाच्या 2 तेवढं पाणी घालायचं आणि ते वर आणायचं आणि त्याच्यातनं वरपासून खालपर्यंत गावं कव्हर करायची. मी पुन्हा सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो, तुम्हाला सांगतो, त्याच्यात परवा काहीतरी बातमी सोडली की याच्यामध्ये मधली 14 गावं वगळली. मी आपल्याला सांगतो की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी त्याच्यामध्ये एक देखील गाव जे त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये येतंय आणि मी सोडलंय असं माझ्याकडनं होणार नाही. मी आधीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय, आधीच मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय. आणि ती 1000 कोटीची योजना आहे, त्याच्या संदर्भातलं सगळं जवळपास शिजलंय. आचारसंहितेमुळं फायनल त्या ठिकाणी राहिलं. पलीकडे जनाई शिरसाईचं तर 461 कोटीचं काम हे मंजूर झालेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही निवडणूक आयोगाला पण कळवलेलं आहे की ह्याचं टेंडर काढायला तुम्ही परवानगी देता का. त्यांनी जर दिली तर त्याचं काम टेंडर पण निघेल, ती पण कुठली काही त्या ठिकाणी अडचण राहणार नाही. आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पण केलंय. वाडेवाडीकरांनो, पंचकृषीतील जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांनो, मी मगाशी निंबूतला पण बोलत असताना सांगितलं, त्यावेळेसचा उन्हाळा अतिशय आपल्या दृष्टीनं बिकट होता. काय होतंय, तुम्हाला सगळ्यांना अनेकांना सहजासहजी मिळतंय आणि त्यामुळं तुम्हाला काही माझी किंमतच राहिली नाही. त्यामध्ये मध्ये तुम्ही लोकांनी सांगितलं की नदीला पाणी सोडा, नियमामध्ये कुठेही सोडता येत नव्हतं. पाण्याचा जो काही धरणातला साठा आहे तो नदीला सोडायची तरतूदच नाही, कारण त्याला डावा आणि उजवा कालवा आहे, ती गावं कव्हर करावी लागतात. तरी देखील काही प्रमाणामध्ये नदीला पाणी आणण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाचं झालं. त्याच्यामुळं आज जे काही हिरवेगार ऊस दिसत आहेत, परवा मी साखरवाडीहून ह्याच रस्त्याने चाललो होतो, वळवून गेलो मी, परंतु एवढे हिरवेगार कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतात आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो. कुठं जायचं, अरे इथंच राहायचं, पण काम चांगलं करायचं, हे नको का करायला. मी काय काय म्हणून बघायचं, माझ्या काय पाठीला डोळे, मी काय कुणाला पाठीशी घालतोय, मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय, असं आम्ही कधीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. कारण सारखा निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीये. सरकारला 358 तालुके सांभाळायचे. या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत किंवा उद्या जे कोणी पदाधिकारी होऊ पाहत आहेत किंवा जे माजी पदाधिकारी आहेत त्यांनी पण नामदेवराव तुमच्यासारख्यांनी तुम्ही वडीलधारी आहात, मोबनराव तुम्ही वडीलधारी, तुम्ही सांगितलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर इथं जरा हे करून घ्या, आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही असं करायचो, या पद्धतीने झालं पाहिजे ना. आणि कुणी स्वतःचा इगो ठेवू नका. प्रत्येकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाही तर परवाच काहीतरी त्यांनी काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलायचं, लगेच त्यांनी रागाराग निघून जायचं, त्यांनी तिकडे निघून जायचं. मग बघतोच. आज तुम्ही बघाल माझं काय होणार, तुम्ही बघतोच, पण माझी वाट नका होते झालं. तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात निधी आणू. आपल्या ओळखी चांगल्या झालेल्या आहेत, केंद्रात झालेल्या आहेत, राज्यात झालेल्या आहेत, उद्योगपतींच्या झालेल्या आहेत, सगळ्यांच्या झालेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण करून घेऊ. काही ह्याच्यामध्ये कामं राहिली असती यदा कदाचित तर ती पण लक्षात आणून द्या. हे म्हणजे काय अगदी ऍफिडेव्हिट नाही आपलं, त्याच्यात कुठं राहिलं तर ते ऍड पण करायचे आपल्याला अधिकार आहे, किंवा जे टाकायला नको होतं तेही सांगा. अजित पवार हे काहीतरी कुणाच्या तरी एका अजित पवारची वस्ती त्या तिकडे त्याच्या एकट्याच्या करता ती कॉन्क्रीटचा रस्ता चालला, तेही चालणार नाही. पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकसंख्या गरिबाची असू मध्यमवर्गीयाची असू जिथं आहे तिथले अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते चांगले झाले पाहिजे आणि मग नंतर हळूहळू लांबचे जी कामं कराल जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्या कामाला प्रथम प्राधान्य माझ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये द्यावं अशी पण मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या बाबतीमध्ये करतो. इतर तर तुम्हाला माहिती आहे महिलांची योजना आणलेली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची, माझ्या शेतकऱ्यांची योजना वीज माफीची ती चालू ठेवायची, माझ्या शेतकऱ्यांची दुधाचे भाव घसरतील तेव्हा
दुधाला त्या ठिकाणी अनुदान द्यायचं आहे. आधारभूत किमती आपल्याला चांगल्या करायच्यात. आपल्याला कांदा निर्यात बंदी करायची उठवायची होती, ती बंदी आपण उठवली. त्यामुळे कांद्याला दर आता चांगल्या पद्धतीने राहिलेले. अजून काही गोष्टी ज्या आधारभूत किंमत ही आपण MSP ऊसाची मिनिमम सपोर्ट प्राइस ती आपण त्या ठिकाणी वाढवण्याच्या बद्दलचा आता पाठपुरावा सुरू केलेला आहे, ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतील त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मगाशी निंबूतमध्ये, खंडोचवाडीमध्ये, गडदवाडीमध्ये बोललो नाही. वाडेवाडीकरांनो, मी तुम्हाला आता सांगतो, काही काहींच्या घरामध्ये सरकारतर्फे वर्षाला ₹1,00,000 यायला लागले. 1,00,000 रुपये येतात. कसे? एखाद्या घरामध्ये 2-3 महिला असल्या तर तिथं 18 ते 54,000. त्याच्यानंतर आता जी पंतप्रधान योजना होती शेतकऱ्यांच्या करता, ही मला वाटतं परवा 12ची 15 केली. म्हणजे 18 ते 54, 60 गडीवर जरा 70, जवळपास 70,000 रुपये झाले. तुमचं वीज बिल 3, 5.5, 3, 7, 5, 7.5 माफ केलं. त्याचं वर्षाचं बिल किती यायचं? 5 धरा. किती यायचं? 18-20,000. म्हणजे 70 आणि 20 90,000. अजून कुठले तरी गॅस, 3 गॅस आणि नाही, वयश्री ती वेगळी. मुख्यमंत्री सहाय्यता ती सगळ्यालाच आहे बाबा. जे आजारी पडेल त्याला मुख्यमंत्री सहाय्यता आहे. त्या विमा संरक्षण कुठलं ते धरले ना, ते धरले 12 ते 15 ते धरले. राज्य सरकार मुलींची फिरायची असं मिळून लाखापर्यंत गेले एक कुटुंब. आता ते काय करतात, मी आता बघतो ना, महिला काही म्हणतात, समोरचे लोक फिरायला गेले, महिला म्हणले ना आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यायला लागले. अरे तुम्हाला 3,000 आले. महागाई किती वाढवली अतिशयाला. महागाई ही कुणी पण आज बघा, 72चा काळ अथवा त्यावेळी जमिनीचे दर काय होते, आज जमिनीचे दर काय झाले. जसं जसं राहणीमान बदलत जाईल, आपण ज्या मूलभूत गरजा आहेत आणि ज्या तुम्हाला 5 जीवनावश्यक वस्तू लागतात त्याचे भाव स्थिर ठेवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही कुठं तुम्हाला आता पण बघा, तुम्हाला दुधाचा दर जास्त मिळावा म्हणून अनुदान 7 रुपये देतो, पण ग्राहक समजा हे ग्राहक आहे, त्यांना भाव नाही वाढवले, नाहीतर त्यांचे भाव वाढले असते तर 7 रुपयाने यांचं दूध वाढलं असतं. त्याच्यामुळे आम्ही उत्पादकाचा आणि ग्राहकाचा दोघांचा विचार केलेला आहे. आणि पुढे आपल्याला या योजना चालवायच्या. या योजनेला 75,000 कोटी रुपये आपल्याला वर्षाला लागतात. त्यांनी आता काहीतरी वेगळंच सांगायला सुरुवात केली. त्यांच्या योजनाचा खर्च काढला 3,00,000 कोटी. 3,00,000 कोटी जे देऊच शकत नाही. कारण मी 10वा अर्थसंकल्प सादर केला, मला पण त्याच्यातली थोडी बहुत माहिती झाली. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की आपण या समोरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे तुम्हाला एक स्वप्न दाखवण्याचं काम करताय जे कदापि अस्तित्वात येऊ शकत नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं की कसे पैसे उभे करणार, ते आमचं गोपनीय आहे. गोपनीय चालत नाही सरकार चालवताना, सगळं उघड उघड चालतं. आणि त्यामुळं तुम्हाला काही माझी किंमतच राहिली नाही. त्यामध्ये तुम्ही लोकांनी सांगितलं की नदीला पाणी सोडा, नियमामध्ये कुठेही सोडता येत नव्हतं. पाण्याचा जो काही धरणातला साठा आहे तो नदीला सोडायची तरतूदच नाही, कारण त्याला डावा आणि उजवा कालवा ती गावं कव्हर करावी लागतात. तरी देखील काही प्रमाणामध्ये नदीला पाणी आणण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात झालं. त्याच्यामुळं आज जे काही हिरवेगार ऊस दिसत आहेत, परवा मी साखरवाडीहून ह्याच रस्त्याने चाललो होतो, वळवून गेलो, परंतु एवढे हिरवेगार कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतात. आज ते झाल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील काढण्याची डाव्या कालव्याला अडचण होती. ते मला म्हणले की मध्ये क्लोजर द्यावा लागेल. क्लोजर दिला तर ज्यांचे आमचे फाट्यावर भिजलं होतं त्यांना अडचण येते, पण वरच्या लोकांना फार अडचण येते. कारण बऱ्याच जणांच्या वरच्या जमिनी
त्या सगळ्या कॅनॉलवर अवलंबून आहे. आपण घरचेच आहोत, त्याच्यावर तुम्हीच इकडे खाली कॅनॉलच्या विहीर पाडता, क्रॉसिंग करता, वर पाणी देता. कुणाच्या विहिरीला जिवंत पाणी, कॅनॉलला पाणी नाही आलं तर सगळ्यांच्या विहिरी उताना पडतात. कुठेही पाझर नाही किंवा काही नाही. पूर्वीसारखं जिवंत पाणी हे जवळपास राहिलं नाही, कारण बोर घेऊन घेऊन फार त्या भूगर्भातल्या पाण्याचं पाणी पूर्णपणे काढायचं काम झालेलं आहे. म्हणून यावेळेस मी सांगितलेलं होतं, सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये असं केलं की आपला कॅनॉल सुटल्यानंतर अख्ख्या उन्हाळा जाईपर्यंत तुमच्या माझ्या कॅनॉलला क्लोजर येणार नाही. आपलं नशीब चांगलं वाणेवाडीकरांनो की आपल्याला पाऊस फार लवकर सुरू झाला. त्याच्यामुळं जो ताण जून मध्ये आपल्याला उसाला बसतो तो अजिबात बसला नाही आणि कारखान्यांनी पण माळेगाव सोमेश्वरने चांगले भाव दिले. त्याच्यावर ऊस लावणाऱ्यांचा पण कल आहे. त्याच्यामध्ये आता काही जण पुरुषोत्तम दादा मला सांगत होते की आम्ही बेणं करतो, ऊसाचं रोप तयार करतो, परंतु लांबनं रोप आणली जातात. आमच्यावर मात्र अन्याय केला जातो. काय खरं काय ते दिला सांगत त्यांच्याकडे, तर त्या काय खरं काय खोटं ते त्या ठिकाणी बघा. मला त्याच्यामध्ये स्थानिक लोकांची रोप चांगली नसतील तर त्यांना सांगा, किंवा पाडेगाववरून तुम्ही बेणं आणा, त्याचा त्या डोळ्याचं रोप तयार करा, किंवा VSI वरून जी काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे ते बेणं आणा आणि ते बेणं वाढवा, त्याची रोपं तयार करा. रोपं चांगली असेल तर ती इथल्या लोकांना द्यायला काही हरकत नाही. हे पण आपण त्या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आदरांची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. माग तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी ऐकलं. साहेबांचा वयाचा विचार करता, साहेबांचा मान लक्षामध्ये ठेवता, साहेबांनी आव्हान केलेलं सुप्रियाच्या करता या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही. त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही पद्धतशीरपणे आमचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. ते आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम. आम्ही पण कार्यक्रम स्वीकारला. त्याचा आपल्याच लोकांनी केला तर न स्वीकारून कुणाला सांगतात. त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चालतं, त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्याचं सहज नाव घेतलं. अनेकांनी काय काय केलं हे भूत बघितले ना ते लगेच लक्षात येतं. काही बाहेरच्या लोकांचं घेऊन पटलं नाही दाबली, नामदेवराव पोपटराव, शेवटी इथल्याच लोकांनी दाबली. वाडेवाडीच्या दाबली असतील, सवणवस्तीच्या दाबली असतील, ग्रेट म्हणशील ते शिवाजीरावांचं वाद तिकडं म्हणजे तिकडं दाबली गेली असतील. असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे. काही ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी झालं. ठीक आहे. आता मात्र मी हक्कानी पण तुमच्याकडे आलो. मी ज्यावेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही, मी कुठेही कामामध्ये कमी पडलो नाही, मी कुठेही निधी देण्यामध्ये कमी पडलो नाही. माझी एक चूक होत असेल, आता हा निधी देताना अर्थात सरपंचांनी सांगितलं काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आलाय, पण तो निधी देत असताना गावकऱ्यांनी त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा तो बघावा. माझ्याकडे अशाही तक्रारी आल्या की काही जण काय करतात, मोठे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याला टेंडर घ्यायला लावतात आणि त्याच्या पोटात शिकतात आणि त्याच्याकडं सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतात. त्या आदित्य तावरेला पण मी सांगणार, त्या माळेगाव मध्ये पण तसंच झालं. अहो, माळेगाव नगरपंचायत केल्यानंतर वाडीवाडीकरांनो 325 कोटी रुपये त्यांना दिले. 325 कोटी कशाला वाटतात? एवढीच अपेक्षा. मी जशी बारामतीची कामं उभी राहून म्हणजे पहाटे स्वतः बघून काही चुकलं तर तिथं बोलतो, सगळीकडेच बघायचं म्हणलं तर मला वेळच पुरणार नाही. त्याच्यावर त्या गावातल्या सरपंचांनी, त्या गावातल्या प्रमुखांनी, त्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी, वडीलकीच्या नात्यांनी त्यांना सांगा ना की बाबा इथं हे आपण असं केलं तर ते टिकणार आहे. काही जण कामं घेतात आणि त्याचा दर्जा इतका छान ठेवतात
आणि मग ते 6 महिन्यातच काम खराब होतं. त्याच्यामुळं माझी बदनामी होती. मग मलिदा घ्या का तर येऊ काय मलिदा घ्यायच्या घेतलं. मलिदा वगैरे काही नाही. ही कामं जर फलटणवाल्यांनी घेतली असती तरी तुम्ही म्हणला असता बघा बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांचा फायदा करून देतो आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो. तरुण तरुणीने कुठं जायचं आणि इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं. हे नको का करायला. मी काय काय म्हणून बघायचं. माझ्या काय पाठीला डोळे. मी काय कुणाला पाठीशी घालतोय. मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय असं आम्ही कधीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. कारण सारखा आपण एकत्र असल्यामुळं कधी अशा प्रकारचा प्रसंग मुरुम वाडेवाडी वाघळवाडी निंबूर त्या कुठल्या गावांवर आलेला नव्हता. आता मी एका बाजूला आहे, साहेब एका बाजूला आहे आणि त्याच्यामुळं थोडीशी बारामतीकरांची जरा काय करावं काय नाही करावं अशा द्विधा परिस्थितीमध्ये काही जण आहेत. माझी त्यांना विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बहुतेकांनी मग ती चव्हाणवाडी असेल किंवा आणखीन सगळा भाग असेल तिथं तुम्ही लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केलं. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता असल्यावर तुमचा कौल आम्ही मान्य केला. तसं बघितलं तर 67 पासून आजपर्यंतची कारकीर्द काढली तर सगळ्यात जास्त विकासाची कामं माझ्या कारकिर्दीमध्ये झाली. मी माझं पुढारपण सांगत नाही परंतु ही फॅक्ट आहे. रस्त्याच्या संदर्भामध्ये असेल इतर वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात असेल. जुनी लोक आता शिवाजीरावांना असे काही वसंत काका असे अनेक मान्यवर आज आपल्यात हयात नाहीयेत. आनंदराव दादा त्याच्यामुळं त्या लोकांना साधारण माहिती होतं की तो काळ कसा होता आणि नंतरचा काळ कसा त्या ठिकाणी बदल केला. तुम्ही अनेक जण माझ्याबरोबरच कामाला सुरुवात केली. त्याच्यावर तुम्ही स्वतः तुमच्या उमेदीच्या काळापासून आजपर्यंत अनेक जण माझ्याबरोबर त्या ठिकाणी आहेत. काही नवी पिढी पण आलेली आहे. नव्या पिढीतल्याही लोकांचे काही प्रश्न आहेत. गावातल्या राजकारणामध्ये आपल्यातल्या आपल्यात एकमेकांच्या विरोधामध्ये देखील लढलं जातं परंतु त्या बाबतीमध्ये काही जरा इकडच्या बाजूने आली तर थोडी जागा आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दुजाभाव केलेला नाहीये कुणालाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सतीशरावांचे माझे लाईन जुळली परंतु त्याच्या आधी ते त्यांची भूमिका मांडायचे तो त्यांचा अधिकार होता. पण मी कधी त्यांचं आणि आपण एकमेकांचे विरोधक आहे म्हणून निंबूतला कुठलं निधीच्या बाबतीमध्ये मी कमतरता भासू दिली नाही. तसं कुठल्याच गावामध्ये मी त्या ठिकाणी केलं नाही. आज मला माझ्या वाडेवाडीकरांना सांगायचं की आपसातले वाद आहे ते मला चांगले माहिती आहे. ते वाद तुम्ही कुठेही आता पुढे आणू नका. ते निवडणूक झाल्यानंतर काय असेल ते त्या ठिकाणी पाहू. मी पुरुषोत्तम दादाला पण सांगतो, मी राजवर्धनला पण सांगतो, इतर पण माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगतो काही वाटेल ते करा पण तुमच्या गावच्या असणाऱ्या वादाचा फटका मला बसून देऊ नका. मी काही तुमच्या वादामध्ये 19-20 कुणाला केलेलं नाहीये. अनेकांना वेगवेगळी महत्वाची पदं दिलेली आहेत. अनेकांना पुढं पदं मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. अनेक नवे चेहरे यावेळेस एकंदरीत सगळं बघतोय. अनेक नवे चेहऱ्यांना पण पुढं आपल्याला त्या बाबतीमध्ये संधी द्यायची आहे. त्यामुळं तरुण वर्गाने महिला भगिनी देखील त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आज मी बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला. जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा जाहीरनामा आपण दिलेला आहे. इतके दिवस आम्ही राज्याचा जाहीरनामा द्यायचो तुम्हाला सांगायचो ही कामं आम्ही करणार आहे. राज्याचा जाहीरनामा तर दिलेलाच आहे त्याबद्दल तुम्हाला असायचं वाडेवाडीकरांना काही कारण नाही.
पण तालुक्याचा दिला किंवा आजपर्यंत तालुक्यात आम्ही ही कामं केली आणि उद्याचा 5 वर्षाच्या करता आम्हाला हे करायचं. ते मी मध्ये मला वाटतं बारामती क्लबला तो कार्यक्रम त्या दिवशी झाला. त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क असेल, क्रीडा संकुल असेल, इतर रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही महत्वाचे निर्णय असतील त्या पद्धतीचा प्रक्रिया फळबागांच्यावर फळांवर अन्न प्रक्रिया करून त्याच्यातनं बाय प्रोडक्ट मधनं मूळ प्रोडक्ट तयार करण्याचं काम असेल, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज आपल्या गावाला देखील 19 ते 2024 पर्यंत किती कोटी रुपये मिळाले वाडेवाडीला? 18 कोटी रुपये त्या ठिकाणी. म्हणजे 18 आणि 21 जवळपास 40 कोटी, थोडे कमी 40 कोटी. आज 40 कोटी रुपये एका गावाला मिळतात. आम्ही आमच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही. आमची विनंती आहे की वाडेवाडीकरांनी पण आपसातले वाद थोडेसे बाजूला ठेवून त्या संदर्भामध्ये एकोप्याने काम करून मग चव्हाण वस्ती असेल, बाकीचा सगळा एरिया असेल, त्या ठिकाणी वाडेवाडी पसरतंय, वाढतंय. आज वाडेवाडीमध्ये देखील अजूनही काही भागामध्ये आपल्याला लक्ष्मीनगरला भूमिगत गटारं करायची, चव्हाण वस्तीला त्या ठिकाणी करायची, अंतर्गत रस्ते असतील, भूमिगत गटारं जास्त. खरं तर आता रस्ते करायच्या आधी भूमिगत गटारं करा, त्याच्याशिवाय गाव किंवा वस्ती स्वच्छ राहत नाही. त्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येत नाही. नाहीतर डासांचा प्रादुर्भाव, गटार कुठंतरी सोडलेलं आहे, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, वास सुटलेला आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे त्या ठिकाणी पसरतात. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. मी तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये निधी त्या ठिकाणी देतो आणि करताना थोडीशी उद्याची 25 वर्ष विचार करून ती भूमिगत गटर करा. नाहीतर आत्ताची लोकसंख्या बघून पाईप टाकल मारका आणि उद्या लोकसंख्या वाढली की ती पाईप पुन्हा काढायची पाहिजे. ते तुम्ही आपला बारामतीचं काय त्यांचं नाव अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करतो, किकल्यांना विचारा. किकल्यांचा तिथं खूप चांगला अनुभव आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या दृष्टिकोनातनं काम करा. आणि काही जणांनी थोडस असणाऱ्या जे काही आपल्याकडं पद असतील किंवा जबाबदारी असेल त्या जबाबदारीचा वापर हा सगळ्यांच्या करता करा. दुसरे भाव करू नका. थोडस तशाही संदर्भातलं काही काहींचं दुखणं आहे आणि म्हणून माझी त्याही संदर्भातली विनंती आहे. नंतर शिवाजीरावांचा चव्हाणचा धनंजय चव्हाण मुळशीचा रस्ता आहे, वाडेवाडी ते सोमेश्वर पब्लिक स्कूल ते मुळशी रस्ता, कॉन्क्रीटचे रस्ते, भूमिगत कॉन्क्रीटचे रस्ते तर अजिबात भुयारी गटार झाल्याशिवाय करू नका बरं का. त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बरेच लक्ष्मीनगर मध्ये दाखवलेत, चव्हाणवाडीमध्ये दाखवलेत, रामनगर मध्ये दाखवलेत, विकासनगर मध्ये दाखवलेत, मुळशी मध्ये दाखवलेत आणि माझ्या दत्तवाडीमध्ये दाखवलेत. दाखवायला हरकत नाही, मी त्याला निधी देईन. पण पहिलं पूर्णपणे चांगल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून त्याचं नीटपणे प्लॅन इस्टिमेट करून तिथं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तसंच वाडेवाडी कुरण रस्ता ते गोलटेक रस्ता हे करायचा आहे. विठ्ठल वस्ती ते गोरख भोसले चारीकडे जाणारा रस्ता, दशरथ जगताप ते चारी पूल रस्ता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा वाडेवाडी ते जगताप वस्ती रस्ता, तो अपूर्ण काम आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि पंचम चेक ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, त्या गोष्टी करायच्या. दुसरं मला कार्यकर्त्यांना सांगायचंय की काही झालं तरी वागळवाडीचं कसं किती वागळवाडीच्या हातवर करा.
ते कशाला शिवाजीराव ती म्हणतो लई म्हणून म्हणलो बघू तरी लई कशी बरं ऐका काय इथं मला सांगितलं वागळवाडीचे पण इथं बोलले, चौदरवाडीचे पण इथं बोलले, मगरवाडीचे पण इथं बोलवले, करंजे पुलाचे पण इथं बोलवले. खरं तर इतक्या गावांना बोलवायचं काहीच कारण नव्हतं. इथं फक्त वाडेवाडीच्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बाकीचे मी तुम्हाला सांगितलं की राज्यात फिरत असताना मला 11-12च्या पुढे सभा असतात. रोज सकाळी 7-8 गावं घेऊन मग ते बी माझे ते केलं असतं. हरकत नाही. जी गावं राहतील ती आपल्याला मतदान 18 तारखेला नाही 18 तारखेला शेवटची सभा झाली की त्याच्यानंतर थोडस त्या दिवशीचं प्लॅनिंग राहील आणि 19 तारखेला सकाळपासून सुरुवात करू. लाऊडस्पीकर लावता येणार नाही पण गावात जाऊन नुसतं नमस्कार करायचं पुढे जायचं, नमस्कार करायचा पुढे जायचं, तरी देखील 25-30 गावं घेता येतील. कारण मग बाकीच्यांना वाटतं इतर गावात गेले ना आमच्या गावाला काही आले नाही, तर तसं काही व्हायला नको. वागळवाडी, सोमेश्वर, नगर या गावांना एकूण 1,200 कोटी रुपयाचे हॉस्पिटल सर आहे. त्या हॉस्पिटलची जागी तर झालं ना ते यामधून 78 कोटी हॉस्पिटलला, जनजीवनला 22 कोटी. आपण सगळ्यांनाच निधी देण्याचा प्रयत्न केला. माझ्या आता चौदरवाडीचं कोण आलं. चौदरवाडीला तुला मला सांगायचं की आपण जी काही खरं मी आपल्याला आज आता विशेष निघाला म्हणून सांगतो की यादवराव आणि सगळी मंडळी तुम्ही पाठपुरावा करत होता म्हणून मी करायचं ठरवलं. त्यावेळेस आपली मर्यादित स्कीम होती. पण मी नंतर विचार केला की नुसत्या चौदरवाडीचा विचार करायच्या ऐवजी दुसरी स्कीम एक मोठीच करू. आणि मग मी एक अधिकारी आले आणि त्यांना सांगितलं की मी बारामती तालुक्याकरता बरंच काही आम्ही सगळ्यांनी मिळून करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने आमचा मधला टापू पार भिलारवाडी पर्यंत हा जरा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. तर त्याच्यात करता काहीतरी मला ठोस असं काम करायचंय. मग नीरा नदीचं ओव्हरफ्लोचं पाणी तिथं जॅकवेल ठेवून तिथनं पाणी उचलायचं मोठ्या पंपांनी, पाईपलाईन 7-7 फुटाच्या 2 तेवढं पाणी घालायचं आणि ते वर आणायचं आणि त्याच्यातनं वरपासून खालपर्यंत गावं कव्हर करायची. मी पुन्हा सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो, तुम्हाला सांगतो, त्याच्यात परवा काहीतरी बातमी सोडली की याच्यामध्ये मधली 14 गावं वगळली. मी आपल्याला सांगतो की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी त्याच्यामध्ये एक देखील गाव जे त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये येतंय आणि मी सोडलंय असं माझ्याकडनं होणार नाही. मी आधीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय, आधीच मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय. आणि ती 1000 कोटीची योजना आहे. त्याच्या संदर्भातलं सगळं जवळपास शिजलंय. आचारसंहितेमुळं फायनल त्या ठिकाणी राहिलं. पलीकडे जनाई शिरसाईचं तर 461 कोटीचं काम हे मंजूर झालेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही निवडणूक आयोगाला पण कळवलेलं आहे की ह्याचं टेंडर काढायला तुम्ही परवानगी देता का. त्यांनी जर दिली तर त्याचं काम टेंडर पण निघेल. ही पण कुठली काही त्या ठिकाणी अडचण राहणार नाही. आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पण केलंय. वाडेवाडीकरांनो, पंचकृषीतील जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांनो, मी मगाशी निंबूतला पण बोलत असताना सांगितलं त्यावेळेसचा उन्हाळा अतिशय आपल्या दृष्टीनं बिकट होता. काय होतंय, तुम्हाला सगळ्यांना अनेकांना सहजासहजी मिळतंय आणि त्यामुळं तुम्हाला काही माझी किंमतच राहिली नाही. त्यामध्ये मध्ये तुम्ही लोकांनी सांगितलं की नदीला पाणी सोडा. नियमामध्ये कुठेही सोडता येत नव्हतं. पाण्याचा जो काही धरणातला साठा आहे तो नदीला सोडायची तरतूदच नाही. कारण त्याला डावा आणि उजवा कालवा आहे. ती गावं कव्हर करावी लागतात. तरी देखील काही प्रमाणामध्ये नदीला पाणी आणण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाचं झालं. त्याच्यामुळं आज जे काही हिरवेगार ऊस दिसत आहेत, परवा मी साखरवाडीहून ह्याच रस्त्याने चाललो होतो, वळवून गेलो, परंतु एवढे हिरवेगार कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतात.
आज ते झाल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील पाण्याची डाव्या कालव्याला अडचण होती. ते मला म्हणले की मध्ये क्लोजर द्यावा लागेल. क्लोजर दिला तर ज्यांचे आमचे फाट्यावर भिजणं होतं त्यांना अडचण येते, पण वरच्या लोकांना फार अडचण येते. कारण बऱ्याच जणांच्या वरच्या जमिनी त्या सगळ्या कॅनॉलवर अवलंबून आहे. आपण घरचेच आहोत, त्याच्यावर तुम्हीच इकडे खाली कॅनॉलच्या विहीर पाडता, क्रॉसिंग करता, वर पाणी देता. कुणाच्या विहिरीला जिवंत पाणी, कॅनॉलला पाणी नाही आलं तर सगळ्यांच्या विहिरी उताना पडतात. कुठेही पाझर नाही किंवा काही नाही. पूर्वीसारखं जिवंत पाणी हे जवळपास राहिलं नाही, कारण बोर घेऊन घेऊन फार त्या भूगर्भातल्या पाण्याचं पाणी पूर्णपणे काढायचं काम झालेलं आहे. म्हणून यावेळेस मी सांगितलेलं होतं, सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये असं केलं की आपला कॅनॉल सुटल्यानंतर अख्ख्या उन्हाळा जाईपर्यंत तुमच्या माझ्या कॅनॉलला क्लोजर येणार नाही. आपलं नशीब चांगलं वाणेवाडीकरांनो की आपल्याला पाऊस फार लवकर सुरू झाला. त्याच्यामुळं जो ताण जून मध्ये आपल्याला उसाला बसतो तो अजिबात बसला नाही आणि कारखान्यांनी पण माळेगाव सोमेश्वरने चांगले भाव दिले. त्याच्यावर ऊस लावणाऱ्यांचा पण कल आहे. त्याच्यामध्ये आता काही जण पुरुषोत्तम दादा मला सांगत होते की आम्ही बेणं करतो, ऊसाचं रोप तयार करतो, परंतु लांबनं रोपं आणली जातात. आमच्यावर मात्र अन्याय केला जातो. काय खरं काय ते दिला सांगत त्यांच्याकडे, तर त्या काय खरं काय खोटं ते त्या ठिकाणी बघा. मला त्याच्यामध्ये स्थानिक लोकांची रोपं चांगली नसतील तर त्यांना सांगा, किंवा पाडेगाववरून तुम्ही बेणं आणा, त्याचा डोळा त्या डोळ्याचं रोप तयार करा, किंवा VSI वरून जी काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे ते बेणं आणा आणि ते बेणं वाढवा, त्याची रोपं तयार करा. रोपं चांगली असेल तर ती इथल्या लोकांना द्यायला काही हरकत नाही. हे पण आपण त्या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आदरांची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. माग तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी ऐकलं. साहेबांचा वयाचा विचार करता, साहेबांचा मान लक्षामध्ये ठेवता, साहेबांनी आव्हान केलेलं सुटण्याच्या करता या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही. त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही पद्धतशीरपणे आमचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. ते आमच्या जयंत पाटलांच्या वाटत करेक्ट कार्यक्रम. आम्ही पण कार्यक्रम स्वीकारला. त्याचा आपल्याच लोकांनी केला तर न स्वीकारून कुणाला सांगतात. त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चालतं, त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्याचं सहज नाव घेतलं. अनेकांनी काय काय केलं हे भूत बघितले ना ते लगेच लक्षात येतं. काही बाहेरच्या लोकांचं घेऊन पटलं नाही दाबली, नामदेवराव पोपटराव, शेवटी इथल्याच लोकांनी दाबली. वाडेवाडीच्या दाबले असतील, चौवस्तीच्या दाबले असतील, ग्रेट मनशिकच्या शिवाजीरावांचं वाद तिकडं दाबली, म्हणजे तिकडं दाबली गेली असतील असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे. काही काही ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी झालं. ठीक आहे. आता मात्र मी हक्कानी पण तुमच्याकडे आलो. मी ज्यावेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही, मी कुठेही कामामध्ये कमी पडलो नाही, मी कुठेही निधी देण्यामध्ये कमी पडलो नाही. माझी एक चूक होत असेल, आता हा निधी देताना आता सरपंचांनी सांगितलं काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आला, पण तो निधी देत असताना गावकऱ्यांनी त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा तो बघावा. माझ्याकडे अशाही तक्रारी आल्या की काही जण काय करतात, मोठे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याला टेंडर घ्यायला लावतात आणि त्याच्या पोटात शिकतात आणि त्याच्याकडं सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतात. त्या आदित्य तावरेला पण मी सांगणार, त्या माळेगाव मध्ये पण तसं झालं. अहो, माळेगाव नगरपंचायत केल्यानंतर वाडीवाडीकरांनो 325 कोटी रुपये त्यांना दिले. 325 कोटी कशाला वाटतात? एवढीच अपेक्षा. मी जशी बारामतीची कामं उभी राहून म्हणजे पहाटे स्वतः बघून
काही चुकलं तर तिथं बोलतो. सगळीकडेच बघायचं म्हणलं तर मला वेळच पुरणार नाही. त्याच्यावर त्या गावातल्या सरपंचांनी, त्या गावातल्या प्रमुखांनी, त्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी, वडीलकीच्या नात्यांनी त्यांना सांगा ना की बाबा इथं हे आपण असं केलं तर ते टिकणार आहे. काही काही जण कामं घेतात आणि त्याचा दर्जा इतका छान ठेवतात आणि मग ते 6 महिन्यातच काम खराब होतं. त्याच्यामुळं माझी बदनामी होती. मग मलिदा घ्या का तर येऊ का या मलिदा घ्यायला घेतलं. मलिदा वगैरे काही नाही. ही कामं जर फलटणवाल्यांनी घेतली असती तरी तुम्ही म्हणलं असता बघा बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांचा फायदा करून देतो आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो. तरुण तरुणांनी कुठं जायचं, अरे इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं. हे नको का करायला. मी काय काय म्हणून बघायचं. माझ्या काय पाठीला डोळे. मी काय कुणाला पाठीशी घालतोय. मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय असं आम्ही कधीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. कारण सारखा निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीये. सरकारला 358 तालुके सांभाळायचे. या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहे किंवा उद्या जे कोणी पदाधिकारी होऊ पाहत आहेत किंवा जे माजी पदाधिकारी आहेत त्यांनी पण रामदेवराव तुमच्यासारख्यांनी तुम्ही वडील झाले आहात, उमरराव तुम्ही वडील झाले, तुम्ही सांगितलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर इथं जरा हे करून घ्या. आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही असं करायचो. या पद्धतीने झालं पाहिजे ना. आणि कुणी स्वतःचा इगो ठेवू नका. प्रत्येकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाही तर परवाच काहीतरी त्यांनी काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलायचं, लगेच त्यांनी रागा निघून जायचं, त्यांनी तिकडे निघून जायचं. मग बघतोच. आज तुम्ही बघाल माझं काय होणार. तुम्ही बघतोच पण माझी वाट नका लावून झाला. तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात निधी आणू. आपल्या ओळखी चांगल्या झालेल्या आहेत, केंद्रात झालेल्या आहेत, राज्यात झालेल्या आहेत, उद्योगपतींच्या झालेल्या आहेत, सगळ्यांच्या झालेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण करून घेऊ. काही ह्याच्यामध्ये कामं राहिली असती यदा कदाचित तर ती पण लक्षात आणून द्या. हे म्हणजे काय अगदी ऍफिडेव्हिट नाही आपलं. त्याच्यात कुठं राहिलं तर ते ऍड पण करायचे आपल्याला अधिकार आहे किंवा जे टाकायला नको होतं तेही सांगा. अजित पवार हे काहीतरी कुणाच्या तरी एका अजित पवारची वस्ती त्या तिकडे त्याच्या एकट्याच्या करता ती कॉन्क्रीटचा रस्ता चालला, हेही चालणार नाही. पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकसंख्या गरिबाची असू मध्यमवर्गीयाची असू जिथं आहे तिथले अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते चांगले झाले पाहिजे आणि मग नंतर हळूहळू लांबचे जी कामं कराल जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्या कामाला प्रथम प्राधान्य माझ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये द्यावं अशी पण मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या बाबतीमध्ये करतो. इतर तर तुम्हाला माहिती आहे महिलांची योजना आणलेली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची. माझ्या शेतकऱ्यांची योजना वीज माफीची ती चालू ठेवायची. माझ्या शेतकऱ्यांची दुधाचे भाव घसरतील तेव्हा दुधाला त्या ठिकाणी अनुदान द्यायचं आहे. आधारभूत किमती आपल्याला चांगल्या करायच्यात. आपल्याला कांदा निर्यात बंदी करायची उठवायची होती ती बंदी आपण उठवली. त्यामुळे कांद्याला दर आता चांगल्या पद्धतीने राहिलेले. अजून काही गोष्टी ह्याच्या आधारभूत किंमत ही आपण MSP ऊसाची मिनिमम सपोर्ट प्राइस ती आपण त्या ठिकाणी वाढवण्याच्या बद्दलचा आता पाठपुरावा सुरू केलेला आहे. ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतील त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मगाशी निंबूतमध्ये खंडोचवाडीमध्ये गडदवाडीमध्ये बोललो नाही. वाडेवाडीकरांनो मी तुम्हाला आता सांगतो काहींच्या घरामध्ये सरकारतर्फे वर्षाला ₹1,00,000 यायला लागले. ₹1,00,000 येतात. कसे एखाद्या घरामध्ये 2-3 महिला असल्या तर तिथं 18 ते 54,000. त्याच्यानंतर आता जी पंतप्रधान योजना होती शेतकऱ्यांच्या करता ही मला वाटतं परवा 12ची 15 केली. म्हणजे 18 ते 54 5-60 गरीब जरा 70 जवळपास ₹70,000 झाले. तुमचं वीज बिल 3, 5.5, 3, 7, 5, 7.5 माफ केलं. त्याचं वर्षाचं बिल किती यायचं? 5,000.
किती यायचं 18-20,000 म्हणजे 70-20 90,000. अजून कुठले तरी वैश्विक. स्कीम करायचं. वैश्विक हा गॅस 3 गॅस आणि वैश्विक नाही वैश्विक वेगळी. मुख्यमंत्री सहाय्यता ती सगळ्यालाच आहे बाबा. जे आजारी पडेल त्याला मुख्यमंत्री सहाय्यता आहे. त्या विमा संरक्षण कुठलं ते धरले ना, ते धरले 12 ते 15 ते धरले. राज्य सरकारची मुलींची ओके असं मिळून लाखापर्यंत गेले एक कुटुंब. आता ते काय करतात, मी आता बघतो ना, महिला काही म्हणतात, समोरचे लोक फिरायला गेले, महिला म्हणले ना आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यायला लागले. अरे तुम्हाला 3,000 आले, महागाई किती वाढून अशी जायला. महागाई ही कुणी पण आज बघा 72चा काळ अथवा त्यावेळी जमिनीचे दर काय होते, आज जमिनीचे दर काय झाले. जसं जसं राहणीमान बदलत जाईल, आपण ज्या मूलभूत गरजा आहेत आणि ज्या तुम्हाला 5 जीवनावश्यक वस्तू लागतात त्याचे भाव स्थिर ठेवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्ही कुठं तुम्हाला आता पण बघा, तुम्हाला दुधाचा दर जास्त मिळावा म्हणून अनुदान 7 रुपये देतो, पण ग्राहक समजा हे ग्राहक आहेत, त्यांना भाव नाही वाढवले, नाहीतर त्यांचे भाव वाढले असते तर 7 रुपयाने यांचं दूध वाढलं असतं. त्याच्यामुळे आम्ही उत्पादकाचा आणि ग्राहकाचा दोघांचा विचार केलेला आहे. आणि पुढे आपल्याला या योजना चालवायच्या. या योजनेला 75,000 कोटी रुपये आपल्याला वर्षाला लागतात. त्यांनी आता काहीतरी वेगळंच सांगायला सुरुवात केली. त्यांच्या योजनाचा खर्च काढला 3 लाख कोटी. 3 लाख कोटी जे देऊच शकत नाही, कारण मी 10वा अर्थसंकल्प सादर केला. मला पण त्याच्यातली थोडी बहुत माहिती झाली. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की आपण या समोरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे तुम्हाला एक स्वप्न दाखवण्याचं काम करतायत जे कदापि अस्तित्वात येऊ शकत नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं की कसे पैसे उभे करणार, ते आमचं गोपनीय आहे. गोपनीय चालत नाही सरकार चालवताना, सगळं उघड उघड चालतं. माहितीचा अधिकार आहे, ते आमचं गुपित आहे. आणि ते गुपित काय ते सांग ना, गुपित काय ते सांग ना, तेही ते सांगत नाही. याही गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा. आणि या पद्धतीनं आपल्याला आपल्या तालुक्याचा आणखीन कायापालट करून घ्यायचा आहे. आणि त्याकरता तुम्ही जसं मागच्या वेळेस नंबर 1ची मतं दिली, मी नंबर 1चा निधी तुम्हाला दिला, नंबर 1चा. तसं यावेळेस पण तुम्ही चांगल्या मताधिक्याने मला विजय करा. तुम्ही जेवढं त्यामध्ये जसं तुम्ही जास्त मताधिक्याने विजय करा, तसा जास्त निधी देण्याच्या करता मी कुठं तसोबर देखील कमी पडणार नाही. हा देखील शब्द या सभेच्या निमित्तानं मी आपल्या माय मुली आणि माझ्या बांधवांना देतो. पण पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्या गावातले हेवे झाले, आपल्या गावातले पुढाऱ्यांच्या वर्षी नाराजी ही त्याचा फटका काय आपल्याला बसून देऊ नका. एवढं मात्र तुम्ही मनापासून करा. ते करून आता मी मगाशी सांगितलं ना, जे काय राहिलं असेल ते करू. आता जाता जाता एवढंच सांगतो की जसं लोकसभेला पवार साहेबांना वाईट वाटायला नको, साहेबांना खुश करण्याच्या करता ताईला मतदान केलं, तसं आता विधानसभेला मला खुश करण्याकरता मला मतदान एवढंच त्या निमित्ताने सांगतो. आणि तुमच्या विश्वासाला कुठे त्याला जाऊन देणार नाही हा शब्द देतो आणि या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.